पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून ग्राउंड प्रेझेंट सिस्टीम अर्थात सुरक्षित नाशिक ॲपचं लॉन्चिंग करण्यात आलं। पोलीस मुख्यालयातील भीष्मराज सभागृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा उपस्थित होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पुढाकारानं या ॲपचं लॉन्चिंग करण्यात आलं आहे। या ॲपच्या माध्यमातून पोलीस पेट्रोलिंगवर नजर ठेवण्यात येणार आहे। पोलीस पेट्रोलिंग, वाहतूक समस्या, गुन्हेगारी घडामोडींच्या संदर्भात सुरू असलेल्या पॉइंट्सवर पेट्रोलिंग होते की नाही या ॲपच्या माध्यमातून स्वतः पोलीस आयुक्तांची नजर राहणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने देखील या ॲपची मदत होणार आहे असं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच प्रमुख पाहुणे नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितलंय। शहर पोलीसतर्फे आम्ही सुरक्षित नाशिक हे ॲप लॉन्च केलेलं आहे। या ॲपमध्ये जे आपले ग्राउंड प्रेझेन्स आहे, म्हणजे पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत, त्यांचं पेट्रोलिंग झालं पाहिजे, महत्त्वाच्या ठिकाणी महत्त्वाच्या वेळी हे पोलीस त्या ठिकाणी हजर राहिले पाहिजेत आणि हे सर्व नीट मॉनिटर झालं पाहिजे, नीट होतं आहे की नाही। तर त्याच्यासाठी GPS बेस्ड म्हणजे जसं गुगल मॅप्स आणि लोकेशन आपण घेतो मोबाईलचं त्याप्रमाणे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड म्हणजे मागे काय बॅकग्राऊंड आहे, तो त्या ठिकाणी उभा आहे की नाही आहे, तर ह्या दोन्हीशी मॉनिटर करून आपण पोलीस प्रेझेन्सचं मॉनिटरिंग आणि प्रत्येक काम करणाऱ्या पोलिसाची अकाउंटेबिलिटी आपण यामध्ये फिक्स करत आहोत। यामध्ये विशेष करून जे जनरल पेट्रोलिंग प्लॅन असतो आपला तो, त्याचबरोबर काही प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या जागा आहेत जिकडे जास्त पेट्रोलिंग व्हायला पाहिजे, त्याचबरोबर जे लोकसभा इलेक्शन्स येत आहेत ते इलेक्शनच्या दृष्टीने जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत किंवा जे बूथ आहेत आपले किंवा जे नाकाबंदी पॉईंट आहेत त्या, आणि सर्वात शेवटचं म्हणजे जे पब्लिकने आम्हाला स्पॉट्स दिले आहेत CP व्हॉट्सॲपवर, ते स्पॉट्स ज्या ठिकाणी आम्हाला पेट्रोलिंग ठेवायचे आहे असे स्पॉट्स यांनी मॉनिटर होणार आहेत। तक्रार दाखल करायचं नाही, दिस इज अ मॉनिटरिंग ॲप। पोलीस प्रेझेन्स जे आहे त्याचं आम्ही इंटरनल मॉनिटरिंग जे म्हणजे तुम्ही जे फीडबॅक जो आम्हाला जनतेचा आलेला आहे किंवा जे आमचे प्रॉब्लेम एरियाज आहेत किंवा ज्या वेळा आहेत, म्हणजे रात्री 3 ते 5 पेट्रोलिंग होते की नाही किंवा संध्याकाळची जे पीक आवर्स आहेत त्यावेळेला पेट्रोलिंग होते की नाही, जसे शाळा सुटतात, कॉलेजेस सुटतात त्यावेळेला शाळा कॉलेजांच्या समोरचे जे स्पॉट आम्ही मॅप केलेत त्यावेळेला आमचे लोक त्या ठिकाणी असतात की नाही, आणि नागरिकांनी जे त्यांच्या अपेक्षा आहेत तर त्या पूर्ण करण्याचं आपण जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन रस्त्यावर बरोबर होतं की नाही हे मॉनिटर करण्यासाठी हा एक इंटरनल मॅनेजमेंट सिस्टमचा एक ॲप आहे। पोलीस मुख्यालयामध्ये नाशिक सुरक्षित एक ग्राउंडच्या जे सिस्टम आहे त्या ॲपचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या उद्घाटनामध्ये माननीय CP सर होते आणि त्याच्यासोबतच लोकमतचे श्री चांडकजी होते। या ॲपच्या माध्यमातून जे मला माहिती मिळालेली आहे की ते ग्राउंड लेवलवर जे बीट असतात, पेट्रोलिंग असतात, नाकेबंदी असतात, अशा प्रकारचे जे ग्राउंड फील्ड स्तरावर जे काय अपेक्षित ड्युटीज असतात त्याला कसं चांगल्या प्रकारे मॉनिटरिंग करणे आणि जबाबदारी फिक्स करण्यामध्ये खूप मोठी मदत भेटणार आहे आणि ह्याच्या मदत सर्वात जास्त पब्लिकला होणार आहे, कारण की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल की जे आमचे शहराची पोलीस आहे ते कुठे कुठे उपस्थित आहे, कसा पेट्रोलिंग त्यांच्याकडनं अपेक्षित आहे आणि मग ते सुरक्षित महसूस करतील। त्यांच्यामध्ये एक सुरक्षापणेची भावना निर्माण करणे ह्या ॲपच्या माध्यमातून होईल असं मला अपेक्षित आहे। ह्या निमित्ताने मी जे शहर पोलीस आहे आणि पोलीस आयुक्त साहेब आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा। एकूणच नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी या ॲपची मदत होणार आहे। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।